मी आपला प्राण देतो या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत. बाहेर असणारे लोक ज्यांना येशू ख्रिस्ताची माहिती नाही आहे, या मेंढवाड्यात नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. केव्हा तुम्ही सांगाल तेव्हा ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप व एक मेंढपाळ असे होईल. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. योहान्याचा 10वा अध्याय 25 ते 28. योहान्याचा 10वा अध्याय 25 ते 28. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो, ती माझ्याविषयी साक्ष देतील. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही, ज्यांना देवाचं वचन नाही समजत. आज देवाचा आत्मा माझ्या संगती बोलत आहे याची जाणीव होत नाही, ते माझ्या मेंढरांपैकी नाही. देव स्पष्ट सांगतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. खूप सुंदर परमेश्वराने ॲश्युरन्स दिलाय, खात्री दिलेली आहे. खूप सुंदर खात्री दिलेली आहे की त्यांना माझ्या मेंढरांना माझ्या हातातून कोणीही राहून घेणार नाही. आणि रोमकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे. रोमकरास पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, जगातली कोणती शक्ती, जगातली कोणती ताकद, जगातलं कोणते दहशत, जगातला कोणता राग द्वेष, जगातली कोणती संपत्ती, जगातला कोणता मोह, जगातल्या कोणत्याही गोष्टी, ना स्वर्गदूत, ना कोणती समस्या, ना कोणते प्रॉब्लेम, कोणीही मला परमेश्वरापासून वेगळं करू शकत नाही. कोणीच नाही मला परमेश्वरापासून वेगळं करू शकत नाही. स्पष्ट सांगितलेलं आहे. माझा मेंढपाळ आहे. आपण बघायचं आहे चांगल्या मेंढपाळाची वैशिष्ट्ये. चांगल्या मेंढपाळाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. चांगल्या मेंढपाळाची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे आता बेटकिनला माहिती आहे, मेंढपाळ भरपूर बघतात तुम्ही, शिवाय मेंढराही भरपूर बघतात. तर चांगला मेंढपाळ कसा असतो ते आम्ही पाहतो. चांगला मेंढपाळ म्हणजे कशा पद्धतीचा असतो? सगळ्यात पहिलं म्हणजे तो आपल्या मेंढरांना उत्तमातला उत्तम आहार देतो, चांगला आहार देतो. पहिलं त्याच्या पोटाची व्यवस्था करतो, त्याच्या पाण्याची व्यवस्था करतो, त्याला शांत पाण्याजवळ तो नेतो. खळखळणारं पाणी आहे, मेंढरं खूप लवकर घाबरतात. आवाज येणारं धबधबाच्या ठिकाणचं पाणी त्या ठिकाणी नाही नेत तो कधी. धबधबा आला जोर जोरात वरून पाणी धो 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 वाहत आहे, त्या ठिकाणी प्यायला तो त्या गरीब मेंढरांना कधीच नेणार नाही. ते मेंढर लगेच घाबरतात, दचकतात आणि पळायला लागतात. जरा काय आवाज आला की ते पळतात. त्यांना शांती हवी असते आणि तो म्हणून शांत नितळ पाण्याजवळ तो त्यांना नेतो. त्यांना लुसलुशीत असणारं गवत तो खायला देतो. मोठा चारा अगदी वाळलेला आणि त्या ठिकाणी तो त्यांना कठीण चावण्यासाठी असं तो देत नाही. लक्षात घ्या, लुसलुशीत असणारं, त्यांना खाता येईल असं हिरवळ तो त्यांना चारतो. त्यांना हिरवळीकडे तो नेतो. छान ठिकाणी, प्रसन्न वाटेल अशा ठिकाणी तो त्यांना नेतो. तो त्यांना गोंजारतो
आणि त्या मेंढरांना त्याची वाणी कळते, ऐकायला येते. तुम्ही बघितलं असेल रस्त्याने मेंढर जाताना, मेंढपाळ त्यांना आवाज येतं, आवाज जरा काही त्याचा कोणताही पर्टिक्युलर शब्द तो सांगतो, बोलतो, आणि तो जसा बोलेल त्या आवाजाच्या दिशेने ती शेकडो मेंढर असली तरी ती मेंढर त्याच्या पाठीमागं जातात. कधी कधी शिट्टी मारतो, त्या शिट्टीच्या पाठीमागं ते जातात, पण त्याचा आवाज ते ओळखतात. कारण चांगला मेंढपाळ हा मेंढरांसंगती वेळ घालवतो, तो त्यांच्या संगती तिथे थांबतो, ते चरतात, तो त्याचं सगळं काम, त्याचं कुटुंब, त्याची लेकरं बाजूला टाकतो, त्याची बायको बाजूला टाकतो आणि त्याचा सगळा वेळ तो त्या मेंढरांमध्ये देतो. ते मेंढर शानपणे चरतात, पाण्याजवळ जातात, तो आपल्या एका ठिकाणी बसतो, तिथल्या तिथं जवळपासच असतो. मेंढरांना काही झालं त्यांच्यावर, कोल्ह्यानी वाघानं कोणी माणसाने अटॅक केला, कोणी त्यांना पळवून नेण्याचा चोरून नेण्याचा प्रयत्न केला की तो आपली काठी आकडी घेऊन लगेच धावत जातो आणि त्यांचं संरक्षण करतो. जे कोणी असेल त्यांच्याशी तो युद्ध करतो आणि तो त्याच्या मेंढरांना वाचवतो. त्याची मेंढरं निश्चिंत असतात, त्यांना काही गरज नसते, फक्त त्यांचा मेंढपाळ दिसला नाही की ते इकडं तिकडं ब्या ब्या करतात आणि बघायला लागतात कुठं गेला म्हणून. परंतु तो मेंढपाळ त्यांना अजिबात कुठे सोडत नाही, तो त्यांच्या संगतीच असतो. कोणत्या डोंगराच्या कपाळीतून, कोणत्या कड्यावरून ते खाली पडायला लागलं तर तो मेंढपाळ कुठे अडकला, तो त्या काठीने, त्या आकडीने तो त्यांना बाहेर काढतो त्याच्यातून आणि तो त्यांचा जीव वाचवतो. एक मेंढरू अडकलंय, एक मेंढरू पडलं खाली, तर तो खाली उतरतो त्या कपाळीमध्ये आणि जाऊन ते मेंढरू बाहेर काढतो, ते आणतो, त्याच्याशिवाय तो शांत बसत नाही आणि त्या मेंढराला तो त्याच्या कळपात परत आणतो. एखादं मेंढरू वेड्यासारखं वागून जर त्या कळपापासून लांब जात असेल, इकडे तिकडे पळत असेल, तो पळत पळत जातो, त्याला फटका देतो त्या काठीनं आणि तो आपल्या काठीनं आकडीनं त्याला परत कळपामध्ये आणतो. तो त्याला एकटं सोडत नाही, एकटं जाऊ देत नाही, कारण त्याच्यासाठी ती मोलवान असतात, अमूल्य असतात. त्याचं प्राइज त्याच्यासाठी खूप मोलाचं असतं आणि म्हणून त्या मेंढपाळाचा एकेका मेंढरावर जीव अडकलेला असतो. हजारो मेंढर असले तरी देखील त्या एकेका मेंढरामध्ये त्याचा जीव गुंतलेला असतो. त्या मेंढरांना तो सुरक्षित स्थळी ठेवतो, संरक्षणाचं कवच बरोबर ठेवतो. चांगल्या अशा कोंडवाड्यामध्ये तो त्यांना ठेवतो जिथून कोणी त्यांच्यावर अटॅक करू शकणार नाही, कोणी त्यांना चोरून नेणार नाहीये, त्यांना कोणत्या कीटकांचा, वाईट सापाचा किंवा कशाचाही स्पर्श होणार नाही. अशा ठिकाणी सुरक्षित स्थळी तो त्यांना ठेवतो आणि त्याची नजर त्यांच्यावर असते. मेंढरांचा आवाज आला की खाडकन तो उठतो आणि पटकन जातो तिथं. त्याचं घर जे असतं ते त्याचा जो मेंढर जिथं ठेवलेले असतात तिथंच जवळपास झोपतो, जवळपास तिथंच राहतो की मेंढरांना काय झालं ना आवाज आला की पटकन तो पळतो. हा झाला उत्तम मेंढपाळ, चांगला मेंढपाळ. लक्षात घ्या प्रियांनो, आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे, देवाचं वचन सांगत आहे स्पष्टपणे योहान 10:16-15 मध्ये की मी उत्तम मेंढपाळ आहे. देवादी देव परमेश्वर यावे सांगत आहे, मी एक उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पिताला ओळखते, तसेच जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी आपल्या मेंढरांसाठी मी स्वतःचा प्राण देतो. परमेश्वर स्वतः ग्वाही देतो, तो स्वतः गवाह देतो की मी तुमचा मेंढपाळ आहे आणि मी तुमच्यासाठी प्राण देतो. मेंढपाळ हा शूर असतो, मेंढपाळ हा धैर्यवान असतो, मेंढपाळ हा सतत मेंढरांसाठी कार्य करणारा असतो. मेंढपाळ हा आपल्या मेंढपाळांचं संकट, समस्या जाणतो. मेंढपाळ हा आपल्या मेंढरांची भूक जाणतो, तहान जाणतो आणि त्यांना सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करतो. लक्षात घ्या, त्यांचं संरक्षण करतो, डोळ्यात तेल घालून त्यांचं संरक्षण करतो. हा उत्तम मेंढपाळ आहे आणि परमेश्वर म्हणतो मी तुमचा मेंढपाळ आहे आणि मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या प्रियांनो, दाविदाने स्पष्ट सांगितलेलं आणि स्तोत्रसंहिता 78:52 मध्ये म्हटलंय, पण त्याने आपल्या लोकांना मेंढरासारखे बाहेर आणून त्याच कळपासारखे रानातून नेले. इस्रायल लोकांना मेंढरासारखं त्यांना बाहेर आणलं.
स्तोत्रसंहिता 79:13 मध्ये म्हटलं, मग जे आम्ही तुझी प्रजा व तुझ्या कुरणातील कळप मेंढरे ते आम्ही सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीत राहू, तुझी कीर्ती पिढ्यान पिढ्या आम्ही वर्णू. कारण आम्ही कोण आहोत? तुझ्या कळपातले मेंढर आहोत, आम्ही तुझा कळप आहोत. स्तोत्र 100 मध्ये 3ऱ्या वचनात म्हटलंय, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातले कळप आहोत. आम्ही कळप आहोत. प्रत्येक चर्च हे एक कळप आहोत त्याच्या कुरणातलं. आणि प्रत्येक चर्च मधला प्रत्येक एक सभासद हा त्याचं मेंढरू आहे. माझ्या प्रियांनो, ख्रिस्त येशू ख्रिस्त हाच आमचा मेंढपाळ आहे, हाच आमचा मेंढपाळ आहे. त्यानं स्पष्ट सांगितलेलं आहे की मी तुमचा मेंढपाळ आहे. आणि लक्षात घ्या, मेंढपाळ विरहित राहू शकत नाही. जर मेंढर असतील तरच ते मेंढर पाळणाऱ्याला मेंढपाळ म्हटलं जात. विदाउट शीप देर इज नो शेपर्ड. मेंढरांशिवाय मेंढपाळ नाही, शीपच्या शिवाय मेंढपाळ होऊ शकत नाही. शीप असेल, मेंढर असतील तरच मेंढपाळ असणार आहे, हे लक्षात घ्या. स्तोत्रसंहिता 100 मध्ये 3ऱ्या वचनात स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुझी प्रजा आणि तुझ्या कुरणातील कळप आहेत. आता येशू ख्रिस्तामध्ये मेंढपाळाचे काय काय गुण आढळून येतात? आदाम आणि हवेला परमेश्वरानं निर्माण केलं, स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं, स्वतः सारखं. जसा तो सार्वभौम अधिकार त्याला पूर्ण युनिवर्स गॅलेक्सीवर सगळ्या जगावर त्याचा अधिकार आहे, तसंच त्यानं पृथ्वी निर्माण केली आणि त्या पृथ्वीवर त्याला सृष्टीवर सगळा अधिकार दिला. सगळी सृष्टी 6 दिवसात, 5 दिवसात बनवली. 6व्या दिवशी मानवाला बनवलं आणि त्या 6व्या दिवशी त्या मानवाच्या हातामध्ये सगळी अधिसत्ता दिली आणि तो म्हटला, जा बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. त्यांना सांगितलं फक्त या झाडाचं फळ खाऊ नको. त्यांनी आज्ञा मोडली. आज्ञा मोडणं म्हणजे पाप. परमेश्वरासंगती पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही, कारण तो परम पवित्र परमेश्वर आहे. आणि म्हणून पाप त्याच्यापासून बाजूला केलं गेलं. मनुष्य हा पाप झाला आणि त्याच क्षणाला परमेश्वरानं त्यांना टाकून दिलं नाही. जरी ते दूर लोटले गेले, देवानं त्याच वेळेला त्यांना वचन दिलं, कारण जनावरांचं रक्त फक्त पाप जागतं, फक्त परमेश्वराचं रक्त, या यावेचं रक्त, त्याच्यातच सामर्थ्य आहे पाप नष्ट करण्याचं. आणि म्हणून त्यानं स्वतःला दिला, स्वतःचा एकुलता एक पुत्र त्यानं दिला आमच्या पातकांसाठी. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. यावे सांगती, परम पवित्र परमेश्वरा सांगती आपलं रिलेशन परत एकदा बिल्ड व्हावं. जे तुटलं गेलेलं, पापाची भिंत आडवी झालेली आहे, सार्वकालिक मृत्यू आपल्यासाठी ठेवलेला होता मानव पुत्र आणि कन्यांसाठी, तो सार्वकालिक मृत्यू नष्ट करण्यासाठी स्वतःच जीवन त्यानं दिलं. त्याच्या रक्तानं पाप धुतलं गेलं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो की माझ्या पातकांसाठी येशू ख्रिस्त आला आणि 3ऱ्या दिवशी तो माझ्यासाठी मरण पावला, 3ऱ्या दिवशी परत उठला मला घेण्यासाठी येणार आहे. आणि ज्यावेळेला मी म्हणते माझा विश्वास आहे तूच देव आहे, माझ्या अंतःकरणात ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. आणि ज्या वेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो त्यावेळेला त्याच्या रक्ताने माझं पाप धुतलं जातं आणि मला नवीन जीवन मिळतं, सार्वकालिक जीवन मिळतं. म्हणजे येशू ख्रिस्त देवादी देव परमेश्वर माझ्यामध्ये राहतो. ज्या वेळेला परमेश्वर माझ्याकडे पाहतो त्यावेळेला माझ्यामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराची धार्मिकता दिसते, त्याचा प्रकाश माझ्यामध्ये दिसतं. स्मिताचं अस्तित्व नाही तर परमेश्वर. आणि हीच विश्वासाची कृती आम्ही बाप्तिस्माच्या द्वारे करतो. तो कोणता धर्मांतर नाही आहे. पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठला आहे. मी नव्हे तर ख्रिस्त माझ्यात जगतो आहे. ही माझी विश्वासाची कृती मी पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात सगळ्यांच्या समोर जाहीररित्या करते. येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात स्वीकारते. इथं धर्मांतर नाही, कोणता धर्म स्थापन करण्यासाठी येशू ख्रिस्त आलेला नाही, स्पष्ट बायबलमध्ये सांगितलेलं आहे.
कुठेही दिलं नाही की येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आलाय, कुठेच नाही. प्रेषितांच्या कृत्य 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे हे लोक कोण तर ख्रिस्ताला अनुसरणारे, त्याचे अनुयायी म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव पडलं. हे लक्षात घ्या. हा माझा विश्वास आहे की येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, आणि ज्यावेळेला मी त्याला म्हणते माझ्या अंतःकरणात तू ये, त्यावेळेला तो माझ्या अंतःकरणात येतो. त्याची धार्मिकता मला मिळते, त्याची धार्मिकता, तो माझ्यामध्ये पुत्र, देवाचा पुत्र परमेश्वर माझ्यात राहतो, आणि म्हणून या वेळेला पित्याला मला आबा बापा म्हणण्याचा अधिकार मिळतो. माझं रिलेशन रिस्टोर होतं आणि मी त्याची पुत्र आणि कन्या म्हणून त्याचा तो अधिकार, तो वारसा हक्क जे येशू ख्रिस्ताचं आहे ते सगळं माझं आहे. तो येशू ख्रिस्त जेव्हा राफा रोग बरे करणारा देव, जेव्हा रोफेका, जेव्हा शालोम शांतीचा देव, जेव्हा सद्गुणी रायचियसनेस, तो परमेश्वर येशू ख्रिस्त तो माझ्यात राहतो, तो माझ्यामध्ये राहतो. मी ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तो माझ्या संगती आहे, तो माझ्यामध्ये आहे, आणि तो विजयी देव माझ्यामध्ये राहतो. माझ्या प्रियांनो, हे इतकं मोठं सामर्थ्य परमेश्वर त्याच्या मेंढरांसाठी देतो. लक्षात घ्या, आम्ही त्याच्या कळपातले मेंढर आहोत. मेंढपाळ आपला प्राण देतो. येशू ख्रिस्ताने त्याचा प्राण आमच्यासाठी दिलाय, आणि त्याचं विजयी जीवन आणि सार्वकालिक जीवन त्याने आम्हाला प्राप्त करून घेतलं. तो उत्तम मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट, तो आम्हाला उत्तम मानना देतो, आध्यात्मिक मानना, त्याचं सामर्थ्य, त्याची वचन, त्याचे विजन तो आम्हाला प्राप्त करून देतो. देवाबद्दलचं गूढ ज्ञान, स्वर्गीय राज्याबद्दलचं गूढ ज्ञान, सर्व ज्ञानाने तो आम्हाला ओतप्रोत करतो. आम्हाला आमच्या आत्म्यामध्ये तो आम्हाला बलिष्ठ करतो. तिसरी गोष्ट, आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. शांत पाण्याजवळ. येशू ख्रिस्त जीवन आहे, येशू ख्रिस्त जिवंत पाणी आहे. जो कोणी ते पेईल त्याला कधी तहान लागणार नाही. शम्रोनी स्त्रीच्या जवळ येशू ख्रिस्त म्हटलाय, योहानमध्ये ते लिहिलेलं आहे, मत्तेमध्ये ते लिहिलेलं आहे, शम्रोनी स्त्री की मी जिवंत पाणी आहे, जो कोणी मला पेईल त्याला तहान लागणार नाही. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त जीवन आहे, तो जिवंत पाणी आहे. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे म्हणणारा तो परमेश्वर, तो आम्हाला त्याच्या शांत पाण्याजवळ नेतो, कारण तो वचन आहे. आणि ते वचन म्हणजेच भाकर, वचन म्हणजेच मी भाकर. येशू ख्रिस्त ही जीवनी भाकर जी आम्हासाठी मोडली गेलेली आहे, तो वचन आहे, तो शब्द आहे, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. योहान 1:1 मध्ये सांगितलेला आहे, तो शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तोच शब्द उत्पत्तीमध्ये परमेश्वर बोलला आणि जगाची निर्मिती झाली. उत्पत्तीचा पहिला अध्याय लक्ष देऊन घरी गेल्यानंतर वाचा. तो शब्द बोलला, या याह्वे परमेश्वर शब्द बोलला आणि सृष्टीची निर्मिती झाली. तोच शब्द योहान 1:1 मध्ये सांगितलेला आहे. पूर्ण योहान 1 पहिला अध्याय वाचून काढा घरी गेल्यानंतर. उत्पत्ती पहिला अध्याय आणि योहान पहिला अध्याय. येशू ख्रिस्त हा शब्द आहे, तुम्हाला कळून येईल. आणि तो शब्द जीवन आहे, आणि तोच शब्द, ते वचन आम्हाला तो देतो, ते जीवन आम्हाला तो देतो, ते पाणी, शांत पाणी तो आम्हाला देतो. लक्षात घ्या, स्तोत्रसंहिता पहिल्यामध्ये काय सांगितलं? नीतिमान सांगा, नीतिमानाबद्दल काय सांगितलं? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर निंदकांच्या बैठकीत बसत नाही, परमेश्वराच्या नियमशास्त्रात जवळ, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते अशा झाडासारखा तो आहे. तो जे काही हाती घेतो ते सिद्धीत जाते. लक्षात घ्या, तो आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो, शांत पाण्याच्या प्रवाहाजवळ तो आमचं रोपण करतो. म्हणजे तोच पाणी आहे जिवंत, तोच वचन आहे, तोच शब्द आहे, त्याच्यामध्ये आमची घडण तो करतो. तो आम्हामध्ये राहतो, आम्हाला त्याच्यामध्ये ठेवतो. परत योहान याचा 15वा अध्याय खरा द्राक्षवेल.
तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील, म्हणजे तुम्ही फळ देणारे व्हाल. जसा पिता माझ्यात राहतो आणि मी पित्यात राहतो, पिता मला जे सांगल ते मी करतो, तसे तुम्हाला मी जे सांगल ते तुम्ही करा. पित्याची आज्ञा तुम्ही पाळाल. माझ्या प्रियांनो, एक रूप जीवन हा मेंढपाळ आम्हाला देतो, पवित्र जीवन हा मेंढपाळ आम्हाला देतो. आमचं तो संरक्षण करतो. पुढचा, शत्रूच्या सर्व समस्या, शत्रूचे सगळे आमच्यावर चढणारे बाण, आम्हाला उद्ध्वस्त करणं, आमचं लाईफ बर्बाद करणं, खोटा बोलणं, वाईट आरोप टाकणं, वाटेल त्या गोष्टी आमच्या विरोधामध्ये करणं, तुडवून टाकणं, सगळ्या वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न सैतान त्याच्या लोकांना घेऊन करतो. आणि परमेश्वर त्याच्यामध्ये आम्हाला विजय देतो. आणि परमेश्वर सैतानाच्या सर्व योजना, सैतानाच्या सर्व वाईट हत्यार, सैतानाचे सगळे जळते बाण, सैतानाच्या सगळ्या दुष्ट योजना, कावेबाज योजना तो येशूच्या नावात नष्ट करतो. आणि तो आमचं संरक्षण करतो. तो आमचा जवान निसी, आमचा विजयाचा झेंडा आहे. तो आमचा मेंढपाळ आहे, जो आमचं संरक्षण करतो. तो आमचा उंच गाडा आहे. तो आमचं संरक्षणाचं कवच आहे. तो आमची ढाल आहे. तो आमचं संरक्षण करतो. त्याच्या रक्ताच्या आश्रयाखाली तो आम्हाला घेतो. तो आमचा उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या प्रिय, जगाचे मोह, पाश, वैभव, जगाचे वाईट व्यसन, वाईट स्त्री पुरुषांचे वाईट संबंध, नको त्या वाईट गोष्टी, चुगल्या चहाड्या, इतरांना खाली पाडणं, खोटं वागणं, सगळ्या जगाच्या वाईट गोष्टींपासून परमेश्वर आम्हाला बाजूला ठेवतो. प्रभूची प्रार्थना करताना म्हणतो ना, वाईटापासून आमचं संरक्षण. माझ्या प्रियांनो, तो आमचा मेंढपाळ या सगळ्या वाईटातून आमचं संरक्षण करतो. कारण तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तोच मार्ग आहे, त्याच्याच मार्गाने तो आम्हाला नेतो. तो आम्हाला चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाही. लक्षात घ्या. म्हणून म्हटलेलं आहे, तो आम्हाला उत्तम आहार देतो. उत्तम पौष्टिक आहार, त्याचं वचन आणि त्याचं रेव्हलेशन, त्याचं सर्व गूढ ज्ञान देवाविषयीचं तो आम्हाला प्राप्त करून देतो. मनुष्य हा भाकरीनं नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने जगेल. आणि ते वचन तो आम्हाला प्राप्त करून देतो. तो जेव्हा रोही आहे, आमचा उत्तम मेंढपाळ आहे. जेव्हा रोही आहे. आपण परत एकदा योहान, आता हे सगळं सांगितल्यानंतर परत एकदा योहान 10:11-15 परत एकदा वाचू. आता ह्याचा नीट अर्थ तुम्हाला कळेल. मी उत्तम मेंढपाळ आहे. देव स्वतः सांगतो, येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत ते त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. हे देवाचं वचन आहे आणि देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे. ते त्याची वाणी ओळखतात. आम्हाला ज्यावेळेला हे देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत, आज आता क्षणाला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेला कळतं की होय देव माझ्याशीच बोलत आहे, त्यावेळेला ते निवडलेले त्याचे मेंढर आहेत आणि ती त्याची वाणी ऐकत आहे. लक्षात घ्या. हा मेंढपाळ, त्याला त्याच्या लोकांचा कळवळा आहे आणि म्हणून तो ग्रेट इंटरसेसर आहे. तो मध्यस्थी करतो. आज पिता कुठे आहे? परमेश्वर येशू ख्रिस्त कुठे आहे? तो स्वर्गात घेतला गेला. तो पित्याच्या उजवीकडे अस्वस्थ झाला आहे आणि तो त्या ठिकाणी काय करत आहे? मध्यस्थी करत आहे. स्तवन नाही, बायबल वचन नाही, तो मध्यस्थी करत आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी जागा तयार करत आहे. तो मध्यस्थी करत आहे. कारण त्याच्या लोकांना सैतान सतत अॅक्युजर आहे तो, आणि तो सतत दोष लावत राहतो. तो सदैव सैतान देवाच्या समोर या लोकांना आणतो आणि म्हणतो, बघ हा बेवडा आहे, बघ ही चोरटी आहे, बघ ही खोटं बोलणारी आहे, बघ ही रागिष्ट आहे, बघ ही भांडण लावणारी आहे, बघ हा भांडण लावणार आहे, बघ हा ह्याला उद्ध्वस्त करतो, त्याला उद्ध्वस्त करतो, बघ हे तुझं क्रिएशन, बघ तू निर्माण केलेले लोक, बघ हे देवाचा दास म्हणणारे, देवाची दासी म्हणणारे, बघ किती घाण आहे, बघ परमेश्वरा. सैतान त्या परमेश्वराच्या समोर
त्याच्या लेकरांना वाईट करतो, सगळ्या मोहात पाशात पाडतो आणि तसा तो देवाच्या समोर उभा करतो. म्हणतो बघ, ह्यांच्यासाठी तू प्राण दिला, ह्यांच्यासाठी. हे बघ, हे असे लोक आहेत. हे माझं स्थान प्रेझेंट वर्शिपचं घेऊ शकत नाही, कारण लुसिफर प्रेझेंट वर्शिपर होता. त्याला घमेंड झाला, त्याला काढून टाकण्यात आलं आणि परमेश्वराने मानव आणि पुत्राची निर्मिती केली. मानव, कन्या आणि पुत्र याची निर्मिती केली की त्याने ते प्रेझेंट वर्शिपचं स्थान घ्यावं. स्तवन करण्यासाठी परमेश्वराचं आमच्या प्रार्थनेनं, आमच्या गाण्यानं, आमच्या बायबल वाचनानं आणि आमच्या प्रार्थना करण्याने, प्रत्येक गोष्टीनं, आमच्या उत्तम काम करण्याने, सर्व गोष्टींना आम्ही परमेश्वराची वर्शिप करावी, त्याचा धन्यवाद करावा, त्याच्या नावाला गौरव द्यावा. यासाठी पुत्र आणि कन्या, मानव पुत्र आणि कन्या यांची निर्मिती झालेली. आणि म्हणून सैतान पिसाळलेला आहे, त्याचं स्थान रिकामं म्हणजे त्या स्थानावर त्याला त्याचे मानव पुत्र आणि कन्या बसलेले नको आहे. आणि म्हणून तो त्या सैतान सदैव मानव आणि मानवाचे पुत्र आणि कन्या यांच्या पाठीमाग आहे. सगळ्या मानवांच्या आपल्या पाठीमाग तो लागलेला आहे की हा परमेश्वर, यानं मला त्या जागेतून काढलं आणि ह्यांना मी पापात पाडलं आदम हवेला, तरी देखील त्याने स्वतःला त्यांच्यासाठी दिलं, स्वतःचं रक्त सांडलं. इतकं प्रेम तो त्यांच्यावर करतो. आम्ही दिसतो, पाहतो ना आमचे शत्रू, त्यांच्या जळफळाट किती निर्माण होतं. ज्यावेळेला आमच्या जीवनात चांगल्या गोष्टी होतात त्यावेळेला ते किती जळतात बघतो ना. तसा तो सैतान आहे. सैतान, तोच सैतान त्यांच्या अंतःकरणात मानवाच्या पुत्रांच्या शरीरात शिरतो, त्यांच्या जीवनात शिरतो आणि तोच द्वेष, कपट, कारस्थान, ह्याला पाडणं, त्याला पाडणं, ह्याला उद्ध्वस्त करणं, त्याला उद्ध्वस्त करणं, हे सगळं करणारा सैतान तो मानव आणि पुत्रांचा उपयोग करतो. मग आम्ही कुणाला आमचा उपयोग करू द्यायचा, देवाला काय सैतानाला? लक्षात घ्या, सैतान शिरतो आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी मानव पुत्र आणि कन्यांचा वापर करतो. पण जे देवाचे ते त्याची वाणी ओळखतात आणि ते त्याच्याकडे जातात. त्याचे मेंढर त्याच्याकडे जातात. मेंढर ही दुसऱ्याचा नाश करणारी नसतात. मेंढर परमेश्वराच्या मार्गाने चालणारी असतात. मेंढरांना वाचवण्यासाठी परमेश्वर त्या शत्रूचा नाश स्वतः करतो. परमेश्वर स्वतः युद्ध लढतो आणि सैतानाच्या लेकरांची दाणादाण करतो. म्हणून परमेश्वर म्हणतो, सापाच्या पिल्लांनो, जे सैतानी कृत्य करतात त्या लोकांना परमेश्वर म्हणतो, सापाच्या पिल्लांनो. म्हणजेच विष धारण केलेले, नाश करू पाहणारे, दुसऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणारे. माझ्या प्रियांनो, त्याच्या मेंढरांना तो हाक देतो. इर्मायामध्ये, एझेकेल मध्ये म्हटलंय, मी शीळ घालून माझ्या लोकांना बोलतो, शीळ घालून त्यांना एकांत स्थळी आणतो, एकांतात आणतो. गीतरत्नामध्ये म्हटलेलं आहे, माझा वल्लभ माझा आहे, मी माझ्या वल्लभाची आहे. इतका इंटिमेट रिलेशनशिप, एकीची भावना, जिव्हाळ्याचा नातेसंबंध परमेश्वर आपल्या लोकांसंगती निर्माण करतो. माझ्या प्रियांनो, तो मेढपाळ आहे, तो कळवळ्याचा देव आहे, तो प्रीतीचा देव आहे, तो सामर्थ्याचा देव आहे. सैतान जो अक्यूज करतो, दोष लावतो, परमेश्वर म्हणतो, नाही, माझं लेकरू माझ्या रक्ताने मी धुतलेलं आहे. त्यानं चूक केली तो परत उठेल आणि धावेल. चूक केली तरी तो परत उठेल आणि धावेल. पडला आहे तरी तो उठेल आणि परत धावेल, कारण मी त्याच्यामध्ये आहे. परमेश्वर पापाचा द्वेष करतो, पाप्यावर प्रेम करतो. एकदा देवाला, येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं, तुमच्याकडून चुका झाल्यात म्हणून तो तुम्हाला सोडून देत नाही, टाकून देत नाही. लक्षात घ्या, पाप केलं चाललं मी सोडून, चांगलं केलं आलं मी तुझ्यामध्ये, पाप केलं चाललं मी निघालं, दारूच्या गुत्त्यात चालला जातो आतमध्ये मी बाहेर थांबतो, असा नाही करत येशू ख्रिस्त. एकदा तो तुमच्यामध्ये आला, संपला. तो तुम्हाला कधीच सोडत नाही. मोबाईलवर किती वाईट घाणेरड्या गोष्टी बघितल्या, अरे सैतान सांगतो, बघ तू आता एवढ्या घाणेरड्या गोष्टी बघितल्यास, बघ तू हे असं केलंय आणि काय आता रविवारी जाऊन स्तवन करण्यासाठी उभं राहतोय. काय तू स्तवन करतोयस? काय रात्रभर भांडणं चालले तुमच्या नवरा बायकोची, लेकरांना मारलं नाही ते केलंय, आणि काय आता चर्चमध्ये जाऊन त्या वाजून स्तवन करणार आहे? शेजारच्या संधी आत्ता भांडून आले, काय देवाचं स्तवन करणार आहे? काय देवाचं वचन सांगणार आहे? काय देवाचं वचन ऐकणार आहे?
ए तू दोषी ढोंगी ढोंगी, हे सैतान सांगतो. तो ॲक्युझर आहे, तो आम्हाला खाली खेचतो, तो आम्हाला दोष लावतो, तो आमच्या कमजोरी आमच्या समोर सांगतो. देव येशू ख्रिस्त म्हणतो तू माझं लेकरू, तू माझं लेकरू होतास, तू माझं लेकरू आहेस आणि तू माझंच लेकरू राहणार आहे. जगातली कोणती ताकद, कोणते मोह, कोणते दोष, कोणता पाप, कोणते देवदूत आणि कोणी सैतान, कोणी तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी तुला निवडलंय, संपलंय, मी तुझ्यामध्ये संपला. तुला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, ते कधीच नष्ट होऊ शकत नाही, कधीच नाही. वॉटरप्रूफ घड्याळ बघतो ना, पाण्यात टाकलं वॉटर आत जाणार नाही. का म्हणतात वॉटरप्रूफ? अर्थात ते प्युअर वॉटरप्रूफ असलं पाहिजे. त्या पापात जरी ते पडलं तरी ते पाप त्याच्यात जाणार नाही, पाप त्याच्यामध्ये राहणार नाही, कारण तो अंतर्बाह्य ख्रिस्तमय होतो. क्षणात तो बाहेर निघतो. डुकराला चिखलात फेकला, डुक्कर चिखलामध्ये लोळत राहील. मेंढराला चिखलामध्ये टाकलं, ब्या 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 करत परत पाठी बाहेर येतं आणि त्याच्या मालकाच्या जवळून फिरत राहतं. अंग असत राहतं, मालकाला घेणं नाही, मालकाचं अंग आम्ही उद्या नाही तर काय उद्या. ते तिकडे ब्या 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 करत त्याच्या पायाजवळ इकडून तिकडून घासतो अंग, माझं काढ घाण, सगळं धु आणि स्वच्छ कर, कारण ते मेंढरू आहे, डुक्कर नाही. डुक्कर लोळत पडतं, त्या घाणीत लोळत पडतो, तो घाण खात राहतो. लक्षात घ्या, आम्ही त्याची मेंढरा त्याची वाणी ऐकतो. आणि ॲक्युझर सैतान असेल तर आमचा देव कळवळ्याचा देव आहे, तो प्रीतीचा देव आहे, तो क्षमेचा देव आहे. लक्षात घ्या, तो क्षमा करणारा परमेश्वर आहे. तो सदैव आमच्यासाठी मध्यस्थी करतो आणि तो आपल्या लोकांसंगती कनेक्टेड असतो. जसा चांगला मेंढपाळ आपल्या मेंढराच्या जवळच राहतो, तसा आमचा मेंढपाळ तर आमच्यातच राहतो, तो आमच्यात राहतो. तुझं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे. देवाचं वचन सांगतं रोमकरास पत्र मध्ये, लक्षात घ्या, रोमकरास पत्र मध्ये पावलाने सांगितलंय तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे, त्यामध्ये त्याचा वास आहे. सैतानाचा वास नाही, वासनेचा वास नाही, दारूचा वास नाही, सिगारेटचा वास नाही, कोणत्या वाईट गोष्टींचा, कपटकार असताना उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टींचा वास तुमच्यामध्ये नाही, तर परमेश्वराचा, पवित्र परमेश्वराचा, जगाचा निर्माण करता या यावेचा वास तुमच्यामध्ये. तो तुम्हाला कधीच सोडत नाही. तो तुमची कमजोरी काढून टाकतो, तो तुमचे दोष काढून टाकतो, तो तुमचे दोष दाखवतो. त्याला वेदना होतात, त्रास होतो, अपमान वाढतो, चिडचिड होते, इरिटेड होतो. परमेश्वरा नाही, मला नाही, माझा विकनेस जात नाही, परमेश्वर मला हे सोडता येत नाही, परमेश्वर मला याच्यापासून बाहेर निघता येत नाही, नाही होत, परत परत तेच होतं. परमेश्वर तरी 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 तो करत राहत, तो त्याच्या लेकराला सोडवतोच. महाराज ते कसेही असले तरी माझा परमेश्वर मला सिंहाच्या गर्तेतून सोडवेल. दानियल म्हणणारा, दानियल देवाचा सेवक, आजही त्याची मेंढर परमेश्वर सांभाळतो. सिंहाच्या गर्तेतून, कोल्ह्यांच्या लांडग्यांच्या तावडीतून त्याच्या मेंढरांना तो सोडवतो. तो उत्तम संरक्षक आहे, तो संरक्षण करणारा आहे. लक्षात आलं? उत्तम मेंढपाळ. आता चला स्तोत्र संहिता 23 कडे जाऊया, जे लहानपणापासून पाठ केलेला आहे. आता ते पाहायचं आम्हाला, स्तोत्र संहिता. कारण आता तो मेंढपाळ कसा आहे, उत्तम मेंढपाळ कसा आहे, येशू ख्रिस्तच आमचा उत्तम मेंढपाळ आहे हे आम्हाला समजलेलं आहे. यावे आमचा उत्तम मेंढपाळ आम्हाला समजलेलं आहे. आता दावीद काय सांगतो? दावीद हा प्रॉफेट होता, दावीद हा स्तोत्र करता होता, दावीद हा राजा होता, दावीद हा अनॉइंटेड होता, देवाच्या मनाजोगा होता, परमेश्वराच्या मनासारखा व्यक्ती होता. चला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसितो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो. कान देऊन ऐका, लहानपणापासून ऐकलंय.
तो माझा जीव ताजा तवाना करीतो, तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालितो. मी मृत्यूच्या दरीतूनही जात असलो तर कसल्याही अरिष्टांना भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण बधाई लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. लहानपणापासून ऐकलं, पास्टर सतत सांगतात. आता पहिलं बघूया, माय शेपर्ड, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. सगळ्यात पहिली सुरुवात इथे होते. हे वचन, ह्याच्यामध्ये आशीर्वाद, जे 13 आशीर्वाद लिहिलेले आहेत, हे आशीर्वाद त्याच्या सगळ्या विश्वासणाऱ्यांसाठी, त्याच्या मेंढरांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. हे आशीर्वाद अतिशय महत्वाचे आहेत, सार्वकालिक जीवन देणारे आशीर्वाद आहेत. आणि हे आशीर्वाद आम्हाला रिसीव्ह करायचे, स्वीकारायचे आहेत. पण केव्हा? सुरुवातीचं दारच आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, याचा त्याचा आपला नाही, माझा पर्सनल, माझं पर्सनल वैयक्तिक नातं आहे त्याच्या संगती. त्याच्यामध्ये माझा नवरा, माझी बायको, माझे लेकरं, माझे कोणी नाही. आधी मी आणि माझा देव, माझं रिलेशन मी आणि माझा देव, मी आणि माझा देव. स्वर्गात गेल्यानंतर कोणतंच नातं नसणार आहे. तिथं नातं फक्त कोकऱ्या संगती असणार आहे, फक्त परमेश्वर आणि मी. माझ्या प्रियांनो, म्हणून इथेच स्वर्गाचं राज्य सुरू होतं. मी माझा मेंढपाळ, माझं पर्सनल माझ्या देवासंगती नातं आहे. म्हणून परमेश्वराने योहान 15 मध्ये काय झालं? मी खरा द्राक्ष वेल आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहील. जर तुम्ही परमेश्वरात राहाल तर तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुमच्यात राहतो. इथे दिलेला आहे, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझा आहे. माझा म्हटल्यानंतर संपलं. माझा नवरा आहे तो. कशी काय बोलतीस तू त्याच्याशी? हिम्मत कशी झाली तुझी बोलायची? माझा नवरा आहे तो, बोलायचं नाही. माझा पोरगा आहे तो. माझ्या पोराच्या विरोधात बोललेलं मी चालून घेणार नाही. माझा मुलगा आहे, मी सांगल ते तो करल. बाप म्हणतो पोरगा माझा आहे, मी सांगल ते माझा पोरगा ऐकल, मी सांगल त्या शाळेमध्ये मी टाकल. अगं तुझा बाप काय सांगल ते मी नाही ऐकणार. मी त्याचा बाप आहे. त्यानं कुठं जायचं? इंजिनिअरिंग घ्यायचं का डॉक्टरकी करायची? काय करायचं मी ठरवल. माझं पोरगा आहे, माझा माझा माझा. अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. हक्क दाखवला जातो, हक्क दाखवला जातो. हा हक्क जगातले लोक नाकारतात. किती प्रेम करणारा नवरा असू दे, तो तुम्हाला म्हणेल तू काय म्हणतेस माझा नवरा? आधी माझी आई. तू काय म्हणती माझा नवरा? आधी माझी बहीण. तू काय म्हणती माझा नवरा? आधी माझा बाप. तू काय म्हणती माझा नवरा? आधी माझे भाऊजे, माझा भाऊ, माझे लोक. जगातले म्हणतील. बायको म्हणे काय माझी बायको आहे, मला सोडल्याशिवाय माहेरी जायचं नाही. तर मग माझ्या आई बापाला काय टाकून देऊ का? आधी माझी आई, तिचा फोन घेईल मी, माझ्या आईकडे जाईल मी. कळलं? लेकरं मोठी होतात, लग्न करतात, त्याच आईला म्हणतात. जी आई म्हणते माझं लेकरू, त्याच्यासाठी मी वाटेल ते करेल, तेच लेकरू म्हणतो माझी बायको जे सांगल ते मी करेल. तुम्ही वा घराच्या बाहेर. त्याच बापाला म्हणतो माझी बायको सांगल ते मी करेल, तुम्ही जा घराच्या बाहेर. माझ्या प्रियांनो, जगातलं नातं बदलतं. जे आम्ही माझे माझे म्हणतो ते बदलतात, पण तो परमेश्वर कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. ज्या वेळेला त्याला आम्ही म्हणतो माझा मेंढपाळ आहे, तू माझा मेंढपाळ आहे, आम्ही फक्त परमेश्वरावर हक्क गाजू शकतो. जगातल्या कोणत्याच व्यक्तीवर हक्क गाजू शकत नाही माझ्या प्रियांनो, नाही गाजू शकत, नाही गाजू शकत. अनुभव घेऊन पहा.
जगाचा अनुभव घेऊन पहा आणि त्याच्या वचनाचा अनुभव घेऊन पहा. तो कधीच बदलत नाही, कधीच बदलत नाही. ज्या वेळेला मी त्याला म्हणतो तू माझा मेंढपाळ आहे, तू माझा मेंढपाळ आहे. माझ्या प्रियांनो, घरातले म्हणतील घर सोड, बाहेर निघ. तो कधीच म्हणत नाही. तो म्हणतो मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. तू जिथं जाशील तिथं मी तुझ्या संगती आहे, तू जिथं जाशील तिथं मी तुझ्या संगती आहे, मी तुला कधीच सोडणार नाही. आज जर कोणता वाईट प्रसंग आला, त्या ठिकाणी तुम्ही गेला, तुम्हाला जावं लागलं, तुमच्या जवळचे लोक तुमच्या संगती येणार नाहीत. ते घाबरतील, बदनामीला घाबरतील, ते तुम्हाला सोडून पळतील, ह्याला घेऊन जा त्याला घेऊन जा म्हणतील. पण तो देव परमेश्वर, तुम्ही जिथे जाल तिथं तो तुमच्या संगती आहे, कारण तो खरी प्रीती आहे, तोच मात्र प्रेम आहे. म्हणून जगातल्या नात्यांना तुच्छ नाही लेखू शकत, म्हणून जगातल्या नात्यांना बाजूला टाकू शकत नाही. आम्हाला जेवढे कर्तव्य करता येईल, कारण येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आहे, त्याची खरी प्रीती आमच्यामध्ये आहे. आम्ही खरी प्रीती देऊ, आम्ही दुसऱ्यांच्या संकटाला जाऊ, आम्ही खरी साथ देऊ, कारण आमच्यात येशू ख्रिस्त राहतो, जो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. लक्षात घ्या, आम्ही खरे ट्रू फ्रेंड्स, साथ देणारे, साथ निभावणारे आम्ही हो, हे लक्षात घ्या. कारण आमच्यात ख्रिस्त राहतो, हे लक्षात ठेवा. तो परमेश्वर, तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. ज्या वेळेला आम्ही म्हणतो तो माझा आहे, त्याच्यावर आमचा हक्क येतो. माझ्या देवा, माझ्या बाप्पा, प्रत्येक गोष्ट आम्ही त्याला सांगू शकतो. केव्हा कोणत्याही वेळेला आम्ही त्याला कॉल करू शकतो. इर्मया याचा 33वा अध्याय 3ऱ्या वचनात म्हटलं, कॉल अपॉन मी, आय विल आन्सर यू. मला कॉल कर, मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. कोणत्याही परिस्थितीत असू दे, कोणत्याही पापात असू दे, काही तुमच्याकडून घडलेलं असू दे, आणि किती तुम्ही थकलेला असू दे, किती वैतागलेला असू दे, किती चुका केलेल्या असू दे, तुम्ही ज्या वेळेला त्याला हाक मारतात त्यावेळेला तो तुम्हाला ओ देतो, तो तुमच्या हाकेला धावून येतो. इतकं इंटिमेट रिलेशनशिप तो ठेवतो. ज्या वेळेला आम्ही त्याला माझा मेंढपाळ म्हणतो, माझा आहे तू, तू माझा आहे, त्याच्यावर माझा हक्क आहे. नाही देवाने माझी प्रार्थना ऐकलीच पाहिजे, नाही, तो माझा आहे, तो माझं जीवन बदलेल, तो माझी काळजी घेईल, तो मला चालवेल, तो माझं जीवन बदलवेल, तो माझी परिस्थिती बदलेल. का? कारण माझा विश्वास आहे, कारण माझं त्याच्या संगती जिव्हाळ्याचा संबंध साधला गेलेला आहे, मी त्याच्या हातात स्वतःला दिलेला आहे. तो माझा मेंढपाळ आहे. मेंढपाळ आहे म्हणजे माझी जबाबदारी त्याच्यावर आहे. ते मेंढरू राखायचं, ते मेंढरू सांभाळायचं, ते मेंढरू कोणत्या कार्यासाठी कुठं कसं वापरायचं, सगळं त्याच्या हातात आहे. माझं जीवन त्याच्या हातात आहे. तो माझा मेंढपाळ आहे, तो माझं संरक्षण करेल, तो मला खाऊ घालेल, मला काही साठवायची गरज नाही, मला काही मिळवायची गरज नाही. त्याला काय करायचं तो माझ्यासाठी करेल. त्याच्या लेकरांना जे हवं ते तो झोपेतही देतो. म्हणून आळशीपणा करायला नाही सांगितलेलं. चाललं खोट्यावर झोपलं आणि दे रे देवा मला खटल्यावर, ते पण देव मान्य करत नाही. पण तू हाती घेईल त्या प्रत्येक कामाला तो तुला यश देईल. त्याची चिंता करू नकोस, कामाची चिंता करू नकोस, पैसा मिळेल की नाही याची चिंता करू नकोस. कारण तू काय म्हटलंय, माझा मेंढपाळ, माझा मेंढपाळ माझा पुरवठा मंत्री आहे, तो मला सर्व उत्तम गोष्टी देतो, कारण तो माझा मेंढपाळ आहे. माझं रिलेशन, माझी काय गरज आहे, मला काय हवं आहे, काय नाही, हे सगळं त्याला माहित आहे. माझी काय अपेक्षा आहे, मला कसं स्टँडर्ड जीवन राहायला आवडतं, मला कसं हाय फाय जीवन पाहिजे, मला कशा सगळ्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी पाहिजे, मला माझं स्वतःचं घर कसं पाहिजे, मला 4 व्हीलर कशी पाहिजे, मला हे कसं पाहिजे, ते कसं पाहिजे, मला नवऱ्याचं प्रेम पाहिजे, मला बायकोचं प्रेम पाहिजे, मला लेकराचं प्रेम पाहिजे. चिंता करू नको, तू म्हण माझा मेंढपाळ, त्याला तुझी गरज ठाऊक आहे.
तो आमची गरज ओळखतो, आमच्यासाठी उत्तम काय आहे हे त्याला माहिती आहे आणि तो आम्हाला ते प्राप्त करून देतो. पण ज्या वेळेला आम्ही त्याला माझा मेंढपाळ म्हणतो तेव्हाच. दुसरं म्हणजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, मला काहीच उणे पडणार नाही. जगाचं निर्माण करता या सगळं युनिवर्स निर्माण करणारा, हजारो गॅलेक्सी निर्माण करणारा, सगळी पृथ्वी निर्माण करणारा आहे, खवळलेला समुद्र निर्माण करणारा तो परमेश्वर, तो माझा देव आहे आणि तो माझ्यात राहतो. माझ्या प्रियांनो, उत्तमातले उत्तम पक्षी निर्माण करणारा, आत्ता फुलं ती उमलतात, संध्याकाळी ती कोमेजून जातात, त्या फुलांना विविध पद्धतीने प्रत्येकाला वेगवेगळं तो तयार करतो, त्यांच्यामध्ये तो सौंदर्य घालतो. ते वेगवेगळे पक्षी त्यांच्या सगळ्यांच्या गरजा तो पुरवतो, वेगवेगळे भयान प्राणी आहेत, जलचर आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या गरजा पुरवतो. तो परमेश्वर ज्यानं माझ्यासाठी प्राण दिला, प्राण्यांसाठी वनस्पतीसाठी नाही, माझ्यासाठी मानवासाठी, माझ्यासाठी त्याने प्राण दिलेला आहे आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला स्वीकारलंय माझ्या अंतःकरणात आणि तो माझ्यात राहतो. तो माझी प्रत्येक गरज जाणतो, तो माझा जहवा जायरा आहे, तो माझा पुरवठा मंत्री आहे. मला कोणत्याच उत्तम गोष्टीची वाण पडणार नाही. जे उत्तम ते सगळं तो मला पुरवतो. आम्ही काय बुवा, जे आहे त्याच्यात समाधानी राहत. आम्ही काही असे लोभिष्ट नाही, जे देव देईल ना त्याच्यात आम्ही खुश राहतो. झूठ, डोंगीपणा. परमेश्वर जगाचा निर्माण करताय, राजा आहे आणि तुम्ही कोण आहे? त्याचे पुत्र आणि कन्या आहे. माझ्या प्रियांनो, पूर्ण बायबल सांगतं त्याचे लोक आनंदित राहावे, निरोगी राहावे, भरभराट मिळावी अशी त्याची इच्छा आहे. लक्षात घ्या, योब अतिशय श्रीमंत होता आणि देवाचा धार्मिक दास होता. त्याच्याबद्दल स्वतः परमेश्वराने ग्वाही दिली, त्याच्यासारखा नीतिमान कोणी नाही. नीतिमान होता आणि अतिशय श्रीमंत होता. दावीद अतिशय श्रीमंत होता. शल्मोन अतिशय श्रीमंत होता पूर्ण जगामध्ये. अब्राहम मल्कीसदेकाला त्यानं दशमांश देत होता, तो अतिशय श्रीमंत होता. मल्कीसदेक सदोमचा राजा, ज्याला स्वतः येशू ख्रिस्त म्हटलं जायचं, त्याला तो टाईथ देत होता, 10वा हिस्सा देत होता. अब्राहम अतिशय श्रीमंत म्हटला जात होता. लक्षात घ्या, पाऊल स्वतः त्यावेळेला टेंट मेकर म्हणजे आजचा बिल्डर होता. तो बिल्डिंग वर्क काम करून तो देवाची सेवा करीत असे. त्याचे लोक धनवान असावे, त्यांना सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी असाव्या अशी परमेश्वराची इच्छा आहे. यशया 61 वाचाल तर यशया 54 वाचाल घरी गेल्यावर तर तुम्हाला कळेल. नीलमण्याने मी तुमचा पाया घालीन म्हटलंय. तुमचे लेकर माझ्यापासून शिक्षण घेतील म्हटलंय. आमचे लेकर म्हणजे आम्ही प्रत्येक जण उच्च शिक्षण धारित असलं पाहिजे आणि उत्तमातल्या उत्तम गोष्टी तो आम्हाला देव करतो. आम्हाला फक्त विश्वासाने त्या घेता आल्या पाहिजे. सर्व उत्तमातलं उत्तम धनसंपत्ती सर्व परमेश्वरापासून आहे आणि आम्ही ते प्राप्त करू शकतो. पैसा आणि वैभव देणारा तो देव आहे, कारण तो वैभवाचा परमेश्वर आहे. पण 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 तो पैसा, ते सोनं, ते घर, ती गाडी, ते लेकर, तो नवरा, ती बायको जर तुमच्या जीवनात मूर्ती म्हणून राहत असेल तर परमेश्वर ते मान्य करत नाही. परमेश्वरापेक्षा जास्त कोणत्याही गोष्टीवर जर तुम्ही प्रीती करत असाल तर ती मूर्ती पूजा आहे, देवाचं वचन सांगतं. आणि परमेश्वराला मूर्तीपूजेचा विट आहे. आधी देवाला, त्याच्या वचनाला आम्ही किंमत देणार आहोत. प्रथम स्थान परमेश्वराला, कारण तो माझा मेंढपाळ आहे. माझ्यामध्ये परमेश्वरामध्ये कोणीच येऊ शकत नाही प्रियांनो, कोणीच नाही. मी एक फक्त याच्यामध्ये एक छोटासा तुम्हाला हे देते. परमेश्वराचं जे कार्य आहे ते कसं आहे. आमचं जीवन पहिलं परमेश्वर आणि आम्ही
परमेश्वरा संगती आमचं जीवन जोडलं गेलेलं आहे. आमच्यामध्ये आमचे आई बाप, आमचे लेकर, आमची धनसंपत्ती, नवरा, कोण, बायको, कोणीच येऊ शकत नाही. परमेश्वर आणि प्रत्येक व्यक्ती यांचं पर्सनल रिलेशन, त्याच्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. परमेश्वर आणि निर्माण केलेले आहेत पती पत्नी. पती पत्नीमध्ये कोणी येऊ शकत नाही. लक्षात घ्या, आधी परमेश्वरा सांगते आमचं नातं, नंतर पती पत्नी आणि परमेश्वर. म्हणजे त्या पतीचं नातं प्रथम परमेश्वरा सांगते, त्याच्यामध्ये त्याची पत्नी नाही. पत्नीचं नातं प्रथम परमेश्वरा सांगते, त्याच्यामध्ये पती नाही. आणि परमेश्वराच्या नंतर दुसरं म्हणजे पती पत्नींचं नातं, त्याच्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. लेकरं नाही, आई वडील नाही, कोणीच नाही. कारण ती दोघं एक देह होतील, देवाचं वचन सांगतं. म्हणजे आई बाबांना सोडून चला बाहेर, चोख, बिलकुल नाही. खबरदार, तो फॅमिलीचा देव आहे. चुकीच्या कल्पना घेऊन चालू नका. लक्ष देऊन ऐका, आहे मी सांगते ते पॅटर्न आहे. हा पॅटर्न नीट लक्षात ठेवा. पती पत्नी मध्ये कोणी येऊ शकत नाही, फक्त परमेश्वर, फक्त परमेश्वर. पहिलं नातं प्रत्येकाचं परमेश्वरा सांगते, नंतर पती पत्नींचं, त्यांच्यामध्ये परमेश्वर, नंतर या पती पत्नीचं दुसरं नातं त्यांच्या लेकरां सांगते. लक्षात घ्या, त्यांच्या लेकरां सांगते. त्या लेकरांमध्ये आणि फक्त परमेश्वर येऊ शकतो, फक्त परमेश्वर. नवरा बायको, त्याच्यानंतर लेकर, आणि लेकरानंतर तिचे आई वडील आणि त्याचे आई वडील. लक्षात घ्या, तिचे आई वडील जसे तिच्यासाठी महत्वाचे आहेत, तसेच तिच्या नवऱ्याचे आई वडील तिच्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी त्याचे आई वडील जेवढे महत्वाचे आहेत, तसेच तिचे आई वडील त्याच्यासाठी महत्वाचे आहेत. लक्षात घ्या, म्हणून ते दोघं कसे आहेत? एक देह. म्हणजे ते दोघं एक देह होतील, एक देहाने ते दोघ जण त्यांच्या आई वडिलांची सेवा करतील. म्हणजे ती तिच्या आई वडिलांकडे एकटी प्रेम द्यायला जाईल का? नाही. आपल्या नवऱ्याला घेऊन तिच्या आई वडिलांना, स्वतःच्या आई वडिलांना ती भेटेल आणि प्रेम देईल, त्यांची सेवा करेल. त्याच्या आई वडिलांकडे तो एकटा जाईल का? नाही. तिला घेऊन त्याच्या आई वडिलांची तो सेवा करेल. लक्षात घ्या, म्हणजे ते दोघं एक देह आहे. जशी ती तिच्या आई वडिलांवर प्रेम करते, तशी ती आपल्या नवऱ्याच्या आई वडिलांवर प्रेम करेल. खूप खोल हा स्टडी आहे, आणि हा तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट ठेवा. म्हणजे लग्न झालं, आई वडिलांना सोडलं होऊ शकत नाही. दोन फॅमिली एकत्र झालेल्या आहेत, नंतर ते बहीण भावंड, तिचे बहीण भावंड, नंतर त्याचे बहीण भावंड, आणि किंमत आहे म्हणजे दोघांचे बहीण भावंडांना नंतर किंमत. त्याच्यानंतर बाकीचे नातेवाईक येतात, त्याच्यानंतर मित्र परिवार आवडणारे लोक येतात. आम्ही आधी मित्रांना परिवाराला आधी देतो, बाकीचे मित्र, आमच्या मैत्रिणी, त्यांना आम्ही आधी स्थान देतो. चुकीच्या गोष्टी करू नका. देव फॅमिलीचा देव आहे. फॅमिली नीट समजून घ्या. लक्षात घ्या, ही फॅमिली पूर्णपणे परमेश्वराला समर्पित स्तवन करत ज्या वेळेला येते चर्चमध्ये, म्हणून म्हणू नका आम्ही रिकाम्या हस्ते आलो, परमेश्वर आता आम्हाला भर. बिलकुल नाही. चर्चमध्ये येताना तुम्ही भरभरून येतात. कसे माहितीये का? तुम्ही म्हणजे प्रत्येक फॅमिली हे डिचेस आहेत. डिचेस म्हणजे खड्डे आहेत, ज्याच्यातून परमेश्वराचं उफळतं पाणी बाहेर येत आहे, जिवंत पाणी बाहेर येत आहे. असे सगळे डिचेस, असे सगळे झरे एकत्र येऊन त्यांची पवित्र एक नदी तयार होते, आणि ती नदी पवित्र स्थानाला वेढते म्हटलेलं आहे. ते एकत्र येतात, तुम्ही सगळे एकत्र येतात, कुटुंब तुमच्या मधून परमेश्वराचं पवित्र पाणी, वचन, स्तवन, सगळं परमेश्वराचं सामर्थ्य बाहेर येतं, आणि त्यावेळेला ते एकत्र होतं, आणि ती नदी पूर्ण त्या प्रदेशाला वेढते. म्हणजे त्या ठिकाणी संजीवन आणते, संजीवन आणते, संजीवन आणते, संजीवन आणते. म्हणजे ते प्रत्येक चर्च किती महत्वाचं लक्षात ठेवा. आजूबाजूला देवाचं कार्य होत नाही का? आमचे डिचेस भरलेले नाहीत. हा दुसरा मेसेज आहे, परंतु हे परमेश्वराने मला तुम्हाला सांगायला लावलेलं आहे. कारण देव तुम्हाला तयार करत आहे, देव तुम्हाला तयार करत आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला तयार करत आहे. फॅमिली नीट समजून घ्या. या फॅमिलीचा पॅटर्न समजून घ्या. या पॅटर्नच्या बाहेर कार्य करू नका.
प्रथम महत्व देवाला द्या. पूर्ण समर्पित व्हा, पूर्ण समर्पित व्हा. दाविदावर का प्रेम करत होता परमेश्वर? तो प्रथम स्थान परमेश्वराला देत होता. त्याच्या मनात जोगा होता, कंटिन्यू स्तवन करणारा होता, त्याच्याशी ट्यून होता. ब्रदर, तुमच्यावर दाविदाचा अनॉइंटिंग आहे, लक्षात ठेवा. प्रथम स्थान परमेश्वर, प्रथम स्थान. प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवायचं, आपल्या जीवनातलं प्रथम स्थान देवाला द्या. परमेश्वरला ज्यावेळेला देतो त्यावेळेला मला काही उणे पडणार नाही. पुढचं जॉन 10 मध्ये म्हटलेलं आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. कारण मला काही उणे पडणार नाही, कारण तो माझ्यासाठी स्वतःचा प्राण पण देतो. अरे, जो देव परमेश्वर प्राण देतो तो सर्व काही माझ्यासाठी देतो. मला फक्त हक्कानं मागता आलं पाहिजे आणि घेता आलं पाहिजे. परत सांगते, प्रॉस्पेरिटी, आनंद, वैभव, उच्चता, सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी येशू ख्रिस्त परमेश्वर याच्यापासून आहे. विश्वासाने त्या स्वीकारा. कसं, कधी, केव्हा होईल? अरे, त्याचं कार्य यशया 40 मध्ये सांगितलेलं आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. जे दिसत नाही, जे शक्य नाही, तेच परमेश्वर करतो. जे दिसतं, जे शक्य आहे ते मानव स्वतःच करू शकतात, तुम्ही स्वतःच करू शकता. पण जे दिसत नाही आणि जे शक्य नाही, जे अशक्य आहे आणि जे खूप भारी आहे, जे आमच्या विचारांच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, ते परमेश्वर आमच्यासाठी करतो. विश्वास ठेवा. जो विश्वास ठेवतो त्याला प्राप्त होतं. आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणीच संतुष्ट करू शकत नाही. कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. पुढचा आहे, तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो. तो मला उत्तमातला उत्तम मानना देतो. प्रियांनो, तुमच्या पास्टरच्या द्वारे, इतरांच्या द्वारे, स्वतः तो तुमच्याशी वचनाच्या द्वारे बोलून तुम्हाला उत्तमातला उत्तम मानना देतो. उत्तमातलं स्पिरिच्युअल भोजन तो तुम्हाला देतो. त्याचं सर्व डिवाइन नॉलेज, वैभवी दैवी ज्ञान तो तुम्हाला उलगडून सांगतो. त्याचं नातं ज्यावेळेला आमच्यासाठी इंटिमेट असतं, जिव्हाळ्याचं असतं, त्यावेळेला सगळ्या गोष्टी तो आम्हाला उलगडून सांगतो. पुढे तो आम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. आज तुम्हाला त्यानं शांत पाण्याजवळ नेलेलं आहे. रोज तुम्ही मंदिरात येतात, परमेश्वराचं वचन पास्टरांकडून ऐकतात, तो तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. तो पहाटे उठवतो आणि तुम्हाला वचन वाचायला लावतो, तो तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. वचन वाचता, देवाचं वचन, बायबल उघडता, तो तुम्हाला शांत पाण्याजवळ नेतो. या शांत पाण्याजवळ सैतान तुम्हाला जाऊ देत नाही. तो नेतो येशू ख्रिस्त. त्याच्या हातात स्वतःला द्या. परमेश्वरा, वचन वाचताना मला झोप येते, वचन वाचायचा मला कंटाळ येतो, वचन वाचायला लागलं की मला माझी कामं आठवतात, वचन वाचायला लागले की मला माझ्या लोकांनी त्रास दिलेला आठवतो, मला माझे प्रेम करणाऱ्या व्यक्ती आठवतात आणि मग मी सगळ्यातून बाहेर येते. मला गप्पा आठवतात, मला हे बोलणं आठवतं, ते बोलणं आठवतं. तो मला शांत पाण्याजवळ नेतो, त्याच्या वचनाकडे नेतो आणि वचनच आमच्या जीवनात कार्य करतं. आमच्या प्रार्थनेची उत्तर केव्हा मिळतात? ज्या वेळेला ही वचनं घेऊन आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वरा, तू म्हटलेलास तुझ्यासाठी गुप्त निधी मी बाहेर काढेल. येशूच्या नावात यशामध्ये सांगितलं 45 अध्याय, तू ते वचन पूर्ण कर माझ्या जीवनात. ज्या वेळेला वचन समोर ठेवून आम्ही प्रार्थना करतो, ती प्रार्थना ऐकली जाते, कारण परमेश्वर त्याच्या वचनाला बांधलेला आहे. कारण तोच वचन आहे, तोच जीवन वचन आहे येशू ख्रिस्त. म्हणून हे वचन आमच्या जीवनात कार्य करतं. ते कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं जात नाही. हे वचन जेवढं वाचतो तेवढं आमचं जीवन बदलत राहतं, तेवढं आमच्या जीवनामध्ये वैभव, तेवढं त्याचं सामर्थ्य आणि तेवढं त्याचं नवीन जीवन, तेवढी पालवी फुटत जातात आणि तेवढं आम्ही फळ देणारं बनत जातो. आम्हाला कळत नाही, आम्ही वचन वाचत राहतो, आम्ही खालून वरती 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 कधी पोहोचलेलं आहे. आणि परमेश्वर आम्हाला उच्च स्थानाला कधी ठेवतो? कारण तो म्हणतो, मी तुला माझ्या तळ हातावर ग्रेव करून ठेवलेलं आहे, कोरून ठेवलेलं आहे. आपली प्रिय व्यक्ती पण म्हणणार नाही, मी तुला माझ्या तळ हातावरून कोरून ठेवलंय. व्हिडिओ कॉल 1-2 वेळेला करायला लावला की म्हणाल नवरा, काय सारखी व्हिडिओ कॉल करायला लावते, मला बघतेस का कुठे आहे, मी काय आहे, मी काय करतो, माझ्यावर वश ठेवायला लागतेस का? अनेक शंका कुशंका काढेल, बरोबर आहे. पण तो देव त्याच्या तळहातावर तुम्हाला ग्रेव करून ठेवतो, कोरून ठेवलाय. तळहात माणूस सतत बघतो, नेहमी बघतो. तळहाताकडे त्याचं लक्ष असतं.
तळहात, त्याला प्रत्येक काम करताना तळहाताकडे बघावं लागतं. तळहात तो वापरतो. तो म्हणतो मी माझ्या तळहातावर तुम्हाला ग्रेव करून कोरून ठेवलेला आहे. देव सांगतो माझ्या प्रियांनो, तो सदैव आमच्याकडे लक्ष देतो आणि तो आम्हाला त्याच्या वचनामध्ये चालवतो. यशया 55 मध्ये म्हणून म्हटलेलं आहे, माझं वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं येत नाही. तो शांती देतो, त्याचं वचन तो शांत पाण्याजवळ नेतो. का शांत पाण्याजवळ नेतो? ते पाणी म्हणजे वचन, आणि तो स्वतः हा शांतीचा देव आहे. प्रिन्स ऑफ पीस, यहोवा शालोम, जगाची शांती येशू ख्रिस्त आहे. तो शांतीचा दूत आहे, प्रिन्स ऑफ पीस, आणि तो त्याच्या वचनाच्या जवळ आम्हाला नेतो. शांत पाण्याजवळ तो आम्हाला नेतो. पुढचं म्हणजे तो आपल्या नामास्तव मला नीती मार्गाने चालवितो. लक्ष द्या आता. तो मला वाईटापासून सांभाळतो. तो मला वाईट कोणत्या गोष्टी करू देत नाही. तो मला चांगलंच करायला लावतो. तो मला भरभराट देतो. तो मला वैभव देतो. तो माझं सौंदर्य वाढवतो. तो माझी पर्सनॅलिटी चांगली करतो. तो मला सर्व प्रेमळ व्यक्ती माझ्या जीवनात देतो. तो माझ्यासाठी सर्व उत्तम गोष्टी करतो. तो माझं संरक्षण करतो. हे कशासाठी करतो? त्याच्या नावासाठी तो करतो. आणि तो म्हणतो यशामध्ये, माझं गौरव मी इतरांना देणार नाही. तो त्याच्या गौरवासाठी, त्याच्या नावासाठी, कारण त्याचं नाव जगातल्या सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्यानं त्याच्या नावासाठी, त्याच्या गौरवासाठी मानव पुत्र आणि कन्या निर्माण केलेला आहे. कारण त्याला त्याचे मानव पुत्र आणि कन्या यांच्यावर त्याचा अतोनात प्रेम आहे. म्हणून स्वतःला त्याने दिला, म्हणून स्वतःचा प्राण दिला त्यानं. का? कारण ते त्याला त्याचे पर्सनल हवे आहेत. पर्सनल रिलेशन. आमची नजर फक्त आणि फक्त परमेश्वराकडे असावी. तो आम्हाला म्हणून म्हटलेला आहे, परमेश्वराला मिळवण्याचा प्रयत्न कर. तुझ्या पायाजवळ सर्व गोष्टी तुझ्या पायाजवळ येईल. जर तू त्याची धार्मिकता मिळवशील, सर्व गोष्टी तुझ्या पायाजवळ येईल. त्याची धार्मिकता म्हणजे काय? येशू ख्रिस्त ही आमची धार्मिकता आहे. गॉड ऑफ रायचियसनेस. जेव्हा सदिकुनी येशू ख्रिस्त आहे. तो आमच्यात येतो. त्याची धार्मिकता आमच्यामध्ये येते. आणि त्याची धार्मिकता ज्या वेळेला मिळवतो, त्यावेळेला सर्व गोष्टी आमच्या पायाजवळ येतात माझ्या प्रियांना. म्हणून पायदळी नाही तोडवायचं त्या वस्तूंना, त्या व्यक्तींना. पायाजवळ आणलं म्हणून पायाजवळ कसंही तुडवायचं, कसंही हाल होऊ दे, काही त्रास होऊ दे, घेणं नाही. जे देवानं दिलंय त्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान करणार, पण त्याला देवाचं स्थान नाही देणार. देवानं दिलेल्या कोणत्याच गोष्टीला देवाचं स्थान नाही देणार. कडक रहा. आधी परमेश्वर, मग सगळ्या गोष्टी. मी देवाला मिळवला, सगळ्या गोष्टी माझ्याजवळ राहणार, जाणार नाही काहीच. पण त्या गोष्टींच्या पाठीमागे गायलं, माझ्या कामाच्या पाठीमागे जायला, सगळंच मला त्या गोष्टींकडून त्रासच मिळेल. त्या गोष्टी मला द्वेष निर्माण करणाऱ्या, अपमान निर्माण करणाऱ्या, अशुद्धता निर्माण करणाऱ्या, पापाचं स्थान होईल माझं कामाचं स्थान हे. आम्ही जर ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही त्याला प्रथम स्थान दिलं तर परमेश्वरापेक्षा, आम्ही आधी परमेश्वराला स्थान देणार. आधी परमेश्वर. त्याची धार्मिकता मिळवा, तुमच्या पायाजवळ सर्व गोष्टी येतील. एजेकेल 36 मध्ये म्हटलंय, मी तुझ्यावर शुद्ध पाणी शिंपडेल. मी तुझ्यावर शुद्ध पाणी शिंपडेल. तुझं कठोर दगडाचं हृदय मी नष्ट करेन, तुला मांसमय हृदय देईल. आणि मी तुला सर्व उत्तम गोष्टींचा पुरवठा करेन. हे मी माझ्या नावासाठी करेन. हे मी माझ्या नावासाठी करेन. इस्रायल लोकांना मी बाहेर आणल आणि तुम्हाला कनान देशात, वचनदत्त देशात नेईल, जेणेकरून सर्व लोकांना कळेल की मी तुमच्यासाठी हे कृत्य केलं आहे. परमेश्वर आमच्यासाठी सर्व काही करतो, त्याच्या नावासाठी तो करतो, त्याचं गौरव व्हावं म्हणून करतो. म्हणून आधी आम्ही त्याला गौरव दिला पाहिजे. म्हणजे सर्व गोष्टी आमच्यासाठी परमेश्वर उत्तमातल्या उत्तम करतो. कारण त्याचं गौरव तर कुणालाच देत नाही. आणि त्यानं निर्माण केलेल्या लेकराला सर्व गौरव, जे त्याचं गौरव आहे ते त्याला मिळावं, त्याच्या लेकरांना, ही देवाची अपेक्षा आहे.
ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जकर्या 2 मध्ये, जकर्याचा 2 अध्याय 5व्या वचनात सांगितलंय, मी तुला अग्नीचे कोट होईल आणि मी तुझ्यामध्ये गौरव होईल, म्हणजे परमेश्वर माझा गौरव होईल. इतकं त्याच्या संगते एक जीव हा की तोच तुमचं गौरव होईल, तोच तुमचं वैभव होईल, तोच तुमची प्रतिष्ठा, तोच तुमचं मस्तक. माझा परमेश्वर, माझा मेंढपाळ. यशया 62 मध्ये सांगितलंय, तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे फाकेपर्यंत मला चैन पडणार नाही. पहिल्याच वचनात म्हटलंय. काय सुंदर अभिवचन आहे, काय ॲश्युरन्स आहे, काय खात्री आहे माझ्या प्रियानो. अशी खात्री जगात कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला. तुझी धार्मिकता उदय प्रभेप्रमाणे, तुझी पवित्रता उदय प्रभेप्रमाणे फाकेपर्यंत मला शांत बसणार नाही. माझ्या प्रियांनो, तो त्याचं गौरव आम्हाला देतो, तो त्याचं गौरव दुसऱ्यांना देत नाही, त्याच्या लेकरांना, त्याच्या मेंढरांना देतो. पुढचा आहे, मृत्यूछायेच्या दरीतून जात असलो तरी कोणत्या अरिष्टांना भिणार नाही. अरे सैतान आम्हाला तोडवण्याचा प्रयत्न करेल, दुष्ट लोक आमच्या विरोधामध्ये कारस्थान करतील, खोट्या गोष्टी उद्भवतील, वाईट मार्गाने आम्हाला नेण्याचा प्रयत्न करतील, आम्हाला तुडवण्याचा प्रयत्न करतील, व्यसनांमध्ये, वाईट गोष्टींमध्ये, वाईट बायकांमध्ये, वाईट घालणाऱ्या गोष्टींमध्ये आम्हाला सैतान नेण्याचा प्रयत्न करेल. पण परमेश्वर आम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल, कारण मृत्यूशाहीच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. त्याच्या गौरवासाठी तो करेल. आणि पुढे सांगितलेलं आहे, कारण तू मज बरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. त्याची आकडी आणि काठी कशासाठी वापरतो? धीर देण्यासाठी वापरतो आणि वाईट मार्गापासून बाहेर काढण्यासाठी वापरतो. आम्हाला फटके देऊन तो त्याच्या मार्गामध्ये आम्हाला आणतो. त्या आकडीनेच तो आम्हाला वाचवतो, आम्हाला ओढून धरतो. तुझी आकडी व काठी मला धीर देतात. तो आम्हाला कधीच सोडत नाही, तो सदैव आमचं रक्षण करतो, तो आमच्या जवळ आहे. म्हणून योहान 10:10 मध्ये म्हटलंय, तो विपुल जीवन देण्यासाठी आलेला आहे, तो रिस्टोरेशन, पुनर्स्थापना करण्यासाठी आलाय, सैतान उद्ध्वस्त करण्यासाठी आलाय, नाश करण्यासाठी आलाय, नष्ट करण्यासाठी आलाय, आणि परमेश्वर जीवन देण्यासाठी आलाय. पुढे दिलंय, तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढीत. वा वा, हालेलुया. कोणीच करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. तो आमचे शत्रू किती बलिष्ठ असू दे, आमचे शत्रू किती मगरूर असू दे, आमचे शत्रू किती क्रूर असू दे, तरी तो म्हणतो की तुझ्या शत्रूच्या समोर 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 तुझ्यासाठी मी मेल्स दे, तुझ्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी दे. आणि तो जे बोलतो ते करतोच करतो, कारण तो देव आहे. किती जळणारे लोक असू दे, किती त्रास देणारे लोक असू दे, किती खाली पाहणारे लोक असू दे, किती तुडवणारे लोक असू दे, गोड बोलून तुम्हाला उद्ध्वस्त करणारे लोक असू दे, त्यांच्या समोर तो तुम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी देतो आणि तो तुम्हाला उच्च स्थानावर चालवतो, तो तुम्हाला उच्च स्थानावर प्रस्थापित करतो. तू माझ्या शत्रूच्या देखत मज पुढे ताट वाढतो. पुढे तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. वाह वाह. तो ज्यावेळेला मी म्हणते तो माझा मेंढपाळ आहे, मी कबुली देते, तो माझा आहे हे मी ज्यावेळेला म्हणते, त्यावेळेला तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. तेलाचा अभ्यंग म्हणजे अभिषेक. शिवाजी महाराजांना अभिषेक झाला होता, तेलाचा अभिषेक. दाविदाला अभिषेक करण्यात आला, शाऊलाला अभिषेक करण्यात आला. मोठ्या स्थानावर नेण्यासाठी अभिषेक केला जातो. तो अभिषेक पवित्र असतो, तो अभिषेक परमेश्वरापासून असतो. तेल पवित्र, त्याचं तेल ओतून मस्तकावर ओतून अभिषेक केला जातो. आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे, त्यावेळेला तो खात्री देतो, ॲश्युरन्स देतो की तो मला ताज्या तेलाचा अभिषेक करतो, त्याचं ताजं तेल तो माझ्या मस्तकावर ओततो, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, अभिषेक करतो. म्हणजे निवडलेला प्रत्येक व्यक्ती अभिषेक आहे. फक्त आम्हाला ते विश्वासाने स्वीकारता आलं पाहिजे, स्वीकारता आलं पाहिजे. लक्षात घ्या, त्याच्या ताज्या तेलाचा अभिषेक, त्याच्या अभिषेक उच्च स्थानावर अधिकार देण्यासाठी केला जातो. तुम्ही माझ्या नावाने जे काही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, जे काही तुम्ही पृथ्वीवर माझ्या नावाने मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. अरे त्याचे पुत्र आणि कन्यांचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला, त्याचे लेकरं म्हणून तुम्हाला अभिषेक केलेला आहे, अधिकार दिलेला आहे. तू सिंहावर नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. ओ यारा बाबा शराबाला 91 स्तोत्रामध्ये सांगितलं, तू सिंहावर नाग यांच्यावर पाय देऊन चालशील. क्रूर दुष्ट लोक त्यांच्यावर पाय देऊन तुम्ही चालाल.
सैतानाचे बेत संकल्प पायाखाली तुडवाल तुम्ही येशूच्या नावात, तुडवाल. इतका मजबूत तो तुम्हाला बनवेल, कारण तो तुम्हाला अधिकार देतो, तो तुम्हाला अभिषेक करतो, तो तुम्हाला अभिषेक करतो. पुढचा दिलाय, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. माझं पात्र भरलंय, भरलंय पात्र तिथपर्यंत ते माझ्यासाठी आहे, भरलंय ते तिथपर्यंत माझ्यासाठी आहे. त्याच्या खाली बशी ठेवलेली आहे, बशीमध्ये आलाय, मला दुसऱ्यांना द्यायचंय, मला दुसऱ्यांना द्यायचंय. माझं पात्र तो काठोकाठ भरून वाहत आहे, वाहत आहे, वाहत आहे. मी ते देत राहणार आहे. दिला तर ती नदी होते, आणि नाही दिलं तर ते डबकं होतं, सडतं, त्याच्यावर डास बसतात, त्याला घाण दुर्गंधी येते, ते पाणी सडलं जातं. पण नदी देत राहते, वाहत राहते. माझा प्याला भरून वाहत आहे. मला सर्व आशीर्वाद त्याने दिले आणि तो प्याला भरून वाहत आहे. आणि त्यावेळेला ज्याला त्याच्या लेकरांना गरज आहे त्यावेळेला मी त्याचा पुरवठा करेल. यासाठी माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. म्हणजे परमेश्वर त्याच्या लेकरांना देणारा बनवत आहे, फक्त घेणारा नाही तर देणारा बनवत आहे, कारण तो दाता आहे, देणारा आहे. पुढचं म्हणजे खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लागतील. आज देवानं मला भरभराट दिली हो, आज आहे हे दिवस, पुढे तसेच राहतील असे नाही. अहो परिस्थिती बदलते, त्यांचं नाही का बघितलं ते लोक, अहो आमके आमके, अहो काय दिवस होते त्यांचे, काय भरभराट होती, आज भिकेला लागले तर काय वाईट स्थिती आली, काय सांगता येत नाही पुढचे दिवस कसे येतील. तुम्हीच कन्फेस करतात आणि तुम्हीच स्वीकारतात, कारण देवाचं वचन सांगतं धार्मिक भिकेला लागलेला मी कधीच बघितला नाही, त्याचं संतान भिकेला लागलेलं मी कधीच बघितलं नाही. देवाचं वचन सांगतात तो उत्तमातल्या उत्तम गोष्टी देतो, तो देतो ते काढून घेतो. हा बिलकुल नाही, तो वाढवतो, मल्टिप्लाय करणारा देव आहे, तो वाढवणारा देव आहे. ते वाढवलेलं त्याच्या लोकांसाठी वापरायला शिका, ते कसं ते परमेश्वर मल्टिप्लाय करतो. अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा त्याचा. ज्यावेळेला साठवतो त्याला कीड लागते, त्यावेळेला ते संपतं, तेच तुमचा देव बनतं. पण ते ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांसाठी वापरता ते तुमचं वाढतं आणि तुमच्या आयुष्यभर तुम्हाला कल्याण द्यायला लागते. परमेश्वराचे कल्याण, परमेश्वर तुमचं कल्याण करतो आणि त्याची दया सदैव सदैव प्रत्येक क्षणाला तुम्हाला प्राप्त होते, कारण तुम्ही दया करणारे होता, तुम्ही दुसऱ्यांचं कल्याण करणारे होतात, कारण तुमचा कप जो भरून वाहत आहे तो तुम्ही दुसऱ्यांसाठी देता. म्हणून परमेश्वराचं कल्याण आणि दया ही मला शेवटपर्यंत लाभेल, शेवटपर्यंत. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकार आहे. फार सुंदर आहे शेवटचा आशीर्वाद. परमेश्वराच्या घरात, त्याच्या मंदिरात सदैव माझी वस्ती असते. मी कुठेही असू दे, काही करू, मी मंदिरामध्ये त्याच्या पवित्र जनांच्या सहभागितेमध्ये मी सदैव असेल. जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी परमेश्वराचं मंदिर तयार होतं आणि तिथे मी सदैव असेल. परमेश्वराच्या मंदिरात माझी सदैव वस्ती असेल, तो माझ्यात राहतो, त्याच्याशी मी सदैव ट्यून असेल. म्हणजे ते माझं शरीर, माझं परमेश्वराचं मंदिर आहे, त्या मंदिरात त्या परमेश्वर माझ्यामध्ये आहे, त्याच्याशी मी एकरूप राहून मी सदैव त्याच्याशी जोडलेला राहील, ट्यून राहील, कायम परमेश्वरासंगती जोडलेला राहील. त्याच्या मंदिरात माझी वस्ती असते. माझ्या प्रियांनो, ज्या वेळेला तो माझा मेंढपाळ आहे मी म्हणतो, त्यावेळेला मला हे सगळे आशीर्वाद प्राप्त होतात. आज देवाचा आत्मा तुम्हाला हे सगळे आशीर्वाद उलगडून सांगत आहे आणि तुम्हाला सांगत आहे हे आशीर्वाद माझ्या लेकरांनो स्वीकारा. देवाचा आत्मा सांगत आहे, माझ्या दास, माझी दासी, माझ्या लेकरांनो हे आशीर्वाद स्वीकारा. विश्वासाने म्हणा. ज्या वेळेला आम्ही म्हणतो तू माझा मेंढपाळ आहे, त्यावेळेला आम्हाला हे सगळे आशीर्वाद मी प्राप्त होतात. तो आमच्यात राहतो, आम्ही त्याच्यामध्ये राहतो. त्याच्या व्यतिरिक्त आमचं जीवनच राहत नाही. परमेश्वराशिवाय जगणं नाहीच नाही. फक्त मी आणि माझा परमेश्वर. गुडघ्यावर येऊया, आपण आपले हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणूया, तू माझा मेंढपाळ आहे, तू माझा मेंढपाळ आहे. हालेलुया, हालेलुया. तू माझा मेंढपाळ आहे, तू माझा मेंढपाळ आहे. पूर्ण समर्पित व्हा, पूर्ण समर्पित व्हा आणि खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या हातात स्वतःला द्या. तू माझा मेंढपाळ आहे, तू माझा मेंढपाळ आहे. पूर्ण समर्पित व्हा.
Hallelujah. 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 तेरा गहरा हाथ न छोड़ेगा, तेरा गहरा मुझको हाथ न छोड़ेगा। तेरा वचन मेरी मुश्किल जो मैं करूँ पूर्ण समर्पित व्हा, पूर्ण अंतःकरणापासून म्हणा, तू माझी रोटी आहेस परमेश्वरा, तू माझं सर्वस्व आहेस, तू माझ्यामध्ये माझं संरक्षण करणारा तू माझा मेंढपाळ आहेस. तू मला कधीच सोडणार नाहीस. मेरा खाली बंधना तूने भरा, तो तुमचा हात कधीच सोडणार नाही, तो तुम्हाला कधीच टाकणार आहे. तो मेंढपाळ पूर्णपणे आपलं जीवन तुमच्यासाठी देतो. जिंदगी आपको ही खाना है तेरे समान, प्यारे है तेरी मर्जी में मेरे सारे चाहे जो भी हो तेरी मर्जी मेरी बता
परमेश्वर तुमचा हात कधीच सोडणार नाही, तो तुम्हाला कधीच टाकणार नाही. त्यानं तुम्हाला निवडलेला आहे, तो तुमच्यात राहतो. ओ यरबहा ओ यला शरबा ओ यदिननमा ओ यला यतनमा ओला सिरबहा. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येत आहे माझ्या प्रियानो. सैतानाचे भेद संकल्प सगळे तो तुमच्या जीवनातले येशूच्या नावात नष्ट करत आहे. सगळ्या आजारातून प्रॉब्लेम मधून तो तुम्हाला बाहेर आणत आहे. सगळ्या वाईट व्यसनातून वाईट गोष्टींपासून दुर्जनांच्या सगळ्या गाण्याला कपट